गरजेचं आहे हा. घाई करावी लागेल. मॅच चालू होणं गरजेचं आहे. रॉयल ट्रॉफी 2024 सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय जारी. पंच हात उंचावत इशारा करतायत. लेट्स प्ले. खेळायला होती सुरुवात. रोहित आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर अविनाश गावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. उलट्या दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. शतरक्षण केलं गेलंय. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक पहिलं लाला प्रजापती आयकॉन म्हणून लालाराम प्रजापती यांना मात्र समाविष्ट केले संघामध्ये. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज आहेत. पुन्हा एकदा आता मात्र स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठ दोन चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव खर्च केली जात नाहीये. चांगली गोलंदाजी. आवाज मोठमोठाले नक्कीच येत आहेत. प्रोत्साहन प्रेरणा मोटिवेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं. अगदी आपण पाहतोय आजपासून चालू झालाय द फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट शिरूर. शिरूर तालुक्याचा सण खऱ्या अर्थानं ऑक्शन पद्धतीनं केली गेलेली निवड. हा फटका अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका आहे. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव आली नाही, परंतु तिसऱ्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय. चौकार आहे या ठिकाणी. साईरामच्या आपले सगळे सदस्य कळवत आहेत हा चौकार आहे. 4 धावा असतील. साईराम मित्र परिवार अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर आयोजन तुमच्या आमच्या समोर मात्र जे ठेवले. रॉयल ट्रॉफी दुसरं पर्व मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होत असताना पायाचा वेध घेणारा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट शॉटचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी मात्र प्रयत्न केला जाईल, परंतु सिंगल वरतीच समाधानी त्या ठिकाणी डॉक्टर अविनाश गावडे. स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय. बरंचसं क्रिकेट डॉक्टर अविनाश गावडे यांनी देखील खेळलेला आहे. फार मोठा अनुभव पाठीमाग आहे. अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 5. षटक क्रमांक 1 या ठिकाणी मार्गस्थ आहे. स्क्वेअर कट पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय. चेंडू एक टप्पा खाल्लाय. सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी चेंडू बाहेर जाऊन आलाय. अर्थात हा चौकार पंच इशारा करतायत. डॉक्टर अविनाश गावडे यांच्या बॅट मधून येतो एक सनसनीत चौकार आणि स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. 9 वरती षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी या मार्गस्थ असताना ऑफ साइड हा स्ट्रॉंग झोन आहे डॉक्टर अविनाश गावडे यांचा. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कटचा एक अप्रतिम चौकार वसूल केला आणि स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचतंय 9 वरती. अगदी आपण पाहतोय लालाराम प्रजापती आयकॉन गोलंदाजी मार्ग वरती आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पंच जो निर्णय देतील तो शेवटचा असेल, त्यामुळे खेळाडूंनी चर्चा करायची नाही आणि चालू करा आता खेळ. वेळ जास्त घेतला जातोय. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा
लालाराम सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या ठिकाणी धाव कोणत्या प्रकारची मिळणार नाही. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे 9 या धावसंख्येवरती. अगदी आपण पाहतोय एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही 5 षटक शेष आहेत, शिल्लक आहेत, बाकी आहेत आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. एका बाजूला असेल रोहित खरात तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर अविनाश गावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसरा सामना कोण बाजी मारणार या लढतीमध्ये. महेश दरेकर ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी मात्र सज्ज. महेश दरेकर अर्थात अनिल या नावानं ओळख आहे. हा फटका गगनाला गवसनी घालणारा एक गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावा. रोहित खरात ऑन फायर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा यांचा दणदणीत षटकार. महेश वरती पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण. रोहित खरात खेळतोय एक उत्तुंग षटकार आणि स्कोर कार्ड देखील वेगानं वाहताना पाहायला मिळतंय. 16 वरती जाऊन 15 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. रोहित अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती एक चांगली आक्रमकता धारण केली आहे. ओ आता मात्र स्विच हिटचा फटका आहे. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. बॅक टू बॅक 6. थँक्यू. महेशचं षटक क्रमांक 2 चालू झाले. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले मैदानाच्या आत. पुन्हा एकदा स्विच साठी प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. अगदी आपण पाहतोय षटक 2 मार्गस्थ आहे. पहा लागले का. पाय पाय वरती करा. स्वतः डॉक्टरच मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 21 आपण पाहतोय. सर्व प्लेयर साठी या सूचना आहे जे फलंदाजी करायला मैदानाच्या आतमध्ये जात आहेत गार्ड परिधान करूनच त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. सुरक्षा कवच खूप गरजेचं आहे आणि ते परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. मला वाटतं गार्ड होतं आता. महेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज. समोर आहे रोहित खरात. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. 6 षटकांची लढत आहे. भागीदारी या गोष्टीला देखील महत्व राहील आणि पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. पा फटका पुन्हा एकदा उलट्या दिशेला खेळलाय. खणखणीत चौकार. 4 रन.
थँक्यू. अगोदर फ्रंट फूट वरती आला, पुन्हा एकदा पाठीमागे गेला आणि या चेंडूला स्वीप केला. रिवर्सचा एका पहा, हा चेंडू नो आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल. धावा वसूल करायच्यात मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासाठी मात्र हा संघर्ष आहे. रॉयल ट्रॉफीचा थरार तुम्ही पाहतायत, अनुभवतायत, आनंद या ठिकाणी घेतायत. स्कोर कार्ड वरती धावा 28 आहेत. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना हा चेंडू वाईड, हा चेंडू खराब, हा चेंडू अगदी आपण पाहतोय एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलक जर पाहिलं 29 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महेशचं षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना हा फटका, चेंडू पुन्हा एकदा पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी रोहित खरात ऑन फायर. 6 धावा. रोहित मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे, फार मोठी आक्रमकता धारण करतोय. धावफलकावरची नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात त्या 35 धावा. ओम माळी षटक क्रमांक 3 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे ओमची. षटक क्रमांक 3 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा पोहोचेल त्या ठिकाणी या घेतली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. ओम माळी षटक क्रमांक 3 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक नामांकित गोलंदाज म्हणून अतिशय कमी वयामध्ये कारकीर्द नक्कीच निभावताना पाहायला मिळतोय. ओम अगदी आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. अनेक स्पर्धा सद्यस्थितीला गाजवताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हातात घेतले ओम माळी यांनी. धावफलकावरती धावा 36. समोर आहे एक ज्यानं की अतिशय आक्रमक फलंदाजी आतापर्यंत केली आहे, रोहित खरात. डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा, आक्रमक आणि स्फोटक फलंदाज. स्ट्राईक एंड वरती उभा आहे. प्रत्येक चेंडूच्या लगत व्यूहरचना बदलवली जाते. अगदी आपण पाहतोय लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा धावफलकावरती. ओम माळी याच बरोबर अगदी आपण पाहतोय स्लॉक स्वीप केलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक उत्तुंग षटकार. 6 धावा. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 42 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक सिंगल घेतली जाते. आणखीन एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. ओ दरम्यान अगदी आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता गावडे ब्रदर्स. आपण पाहतोय अविनाश गावडे स्ट्राईक एंड वरती. अनेक स्पर्धा आपल्या बॅटने नक्कीच गाजवल्यात अविनाशने. शिरूर तालुक्यातील एक वलयांकित नाव आहे. आज होम ग्राउंड वरती डॉक्टर अविनाश गावडे. ओ हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय
स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय, सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं जाऊन पोहोचेल 44 वरती, धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी सन्माननीय प्रज्वल कवठाळे हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येकाचं स्वागत नक्कीच करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सन्माननीय गेनभाऊ काळे आणि या संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित, स्वतः राहुल भाऊ या ठिकाणी मात्र प्रत्येकाचा अगदी स्वागत होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. गेनभाऊ काळे आणि त्यांच्या समवेत उपस्थित झालेला सर्व मित्रपरिवार यांचं रॉयल ट्रॉफी 2024 मध्ये मनापासून स्वागत. साईराम मित्र परिवार शिरूर यांचं नक्कीच, अरबाज शेख नारेंगाववाली हे देखील उपस्थित, मनापासून स्वागत. डॉक्टर अविनाश अगदी आपण पाहतोय उलट्या दिशेला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल असेल अगदी आपण पाहतोय. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 44 धावा धावफलकावरती आहेत. षटक चौथं या ठिकाणी मार्गस्थ असताना फ्रंट फुटवरती अगोदरच आले होते त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. शतरक्षक येईल, चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. अनेक पारितोषिक त्या ठिकाणी आहेत, आयकॉनला आहेत, आयडॉलला आहेत. अगदी आपण पाहतोय 3 तालुक्यातील खेळाडूंना घेऊन ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न केली जाते. शिरूर, श्रीगोंदा आणि त्याचबरोबर पारनेर 16 टीमचा नक्की सहभाग. पहिलं पर्व यशस्वी संपन्न झालं होतं रॉयल ट्रॉफीचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच धूमधडाक्यात, जल्लोषात, जोशात दुसरं पर्व संपन्न होताना अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. हा फटका अतिशय दूरवरचा, चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. फलंदाजाचा इरादा होता पक्का, खेळलाय एक शानदार छक्का, षटकार. अभय स्मॅशर्स वाडागाव टीम जर पाहिली तर सन्माननीय सचिन भाऊ दळवी अभय इंजिनिअरिंग यांच्या मालकीची टीम आहे. दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे प्रतिष्ठान टीम जर पाहिली तर यशवंत भाऊ पाचंगे अध्यक्ष आंबेगाव शिरूर विधानसभा काँग्रेस पक्ष यांच्या मालकीची टीम आहे. आणि या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतो आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय, सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. 52 धावा धावफलकावरती, ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. 52 रन, 52 धावा धावफलकावरती. भव्य दिव्य क्रीडांगण, त्या क्रीडांगणावरती चालू असलेला हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय, पाहतोय, आनंद घेतोय. अगदी आपण पाहतोय चेंडू डॉट, चेंडू निर्धाव स्वरूपाचा आणि या धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर धावफलकावरती धावा आहेत त्या 52 धावा. डॉक्टर अविनाश गावडे, हा फटका अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला. शतरक्षक येईल चेंडूवरती, धावफलक जर पाहिलं तर मात्र 53 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 53 धावा, 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. थोडासा वेळ कमी आहे आपल्याकडे. आज उद्घाटन सोहळा जो संपन्न झाला थोडासा वेळ गेला आपला, त्यामुळे मात्र आपण थोडंसं उशिरानं चाललेलो आहे, वेळ वाचवायचा आहे. सन्माननीय तेजस घावटे आपण उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत.
रॉयल ट्रॉफी 2024 या ठिकाणी संपन्न होत असताना जे जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत सगळ्यांचं मनापासून स्वागत. सन्माननीय गणेश देशमाने आपणही उपस्थित झालात. साईराम मित्र परिवाराच्या वतीने आपलं रॉयल ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप जीवनदान त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय डॉक्टर अविनाश गावडे यांना. धावफलक जर पाहिलं 53 वरती स्थिर. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज राहुल माळी. याच बरोबर हा फटका मिड विकेटच्या दिशेला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. जीवनदान दिल्यानंतर काय होतं दाखवून दिलंय डॉक्टर अविनाश गावडे. षटकार हॉटेल तिरंगा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. सन्माननीय मोहनदादा शेळके यांच्या वतीने या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक प्रदान केलं जाईल. मॅच बॉल आलेला आहे. डॉक्टर अविनाश गावडे एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळख. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढलाय. आता मात्र शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे आणि या डॉक्टर अविनाश गावडे परतताना पाहायला मिळतात पॅव्हेलियन मध्ये. विकेट. पाचवं षटक जारी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल राहुल घोडके. शिरूर तालुक्याचा टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणून नक्कीच राहुलची ओळख. अतिशय दूरवरचे षटकार ठोकतो राहुल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पोहोचलाय राहुल घोडके. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 60 धावा धावफलकावरती 5वं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. छत्रपती वॉरियरचा कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि या सागरप्पा दंडवते कॅप्टन आपण ताबडतोब संपर्क करायचा आहे. फुलटॉस कव्हरच्या दिशेला खेळलाय. झेल 1 2 3 4 टिपलाय. रोहित खरात परतताना पाहायला मिळतोय. परंतु काय फलंदाजी केली. वैयक्तिक 43 धावांची खेळी. एकदा खेळ आवडला असेल रोहितचा तर टाळ्या वाजवा. जबरदस्त खेळ रोहित खरातचा. सलामीला पोहोचला आणि 43 धावांची खेळी आपल्या संघासाठी मात्र साकारली. मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात. न्यू बॅटर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल सतीश खैरे. मैदानाच्या आत अगदी आपण पाहतोय. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. किती धावा बांधल्या जाणार शेवटपर्यंत. यशवंत भाऊ पाचंगिया युवा मंच
यष्ट्यांचा वेर चेंडून घेतलाय, आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. रॉयल इस्टेट डेव्हलपर्स आणि साईराम मित्र परिवार यांचं मात्र आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. यांच्या संयुक्त विद्यमानाने ही क्रिकेटची स्पर्धा मात्र संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार. मागल्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर मात्र 2 गाव 1 संघ अशी संघांची बांधणी होती. एक आयकॉन घेण्यासाठी आपण मुभा दिली होती, परंतु या वेळेस पहिल्यांदा शिरूर तालुक्यामध्ये, शिरूर शहरामध्ये लिलाव पद्धतीने अगदी आपण पाहिलं की खेळाडूंची निवड करण्यात आली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. हा फटका अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला खेळलाय, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. चौकार खेळला, त्या पाठोपाठ मात्र षटकार ठोकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिरूर तालुक्याचा बाहुबली स्ट्राइक एंड वरती आहे आणि पहा आणखीन एक बाहुबली षटकार 6 धावा. थँक्यू. राहुल घोडके अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती जबरदस्त फलंदाजी करतो आहे. 1 चौकार लागोपाठ 2 षटकार ठोकलेत. स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौफेर फटके नक्कीच लगावताना पाहायला मिळतो. थोडासा मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावत पळत जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावबाची संधी आली आहे आणि परतावा लागेल त्या ठिकाणी राहुल घोडके यांना. धावबाची शिकार. महेश गोलंदाजी मार्गवरती अगदी आपण पाहतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला उडवलाय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. षटकारासाठी 6 धावा. थँक्यू. 83 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. 83 रन ऑन स्कोर कार्ड. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी अगदी आपण पाहतोय कॉल केला गेला. धावबाची संधी त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात
आणि याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. धावा एकूण झालेल्या आहेत 85. 86 धावांचा असेल टार्गेट. यानंतरच्या दोन टीम छत्रपती वॉरियर्स आणि या सागरप्पा दंडवते 11. सनी दळवी कॅप्टन चला आणि निलेश शिंगवले. आपल्याला नाणेफेक करायची आहे. दोन्ही कॅप्टननी ताबडतोब संपर्क करायचा आहे. यानंतरच्या महत्वपूर्ण सामन्याचा आपण टॉस करत आहोत. निलेश शिंगवले आणि सनी दळवी नाणेफेकीसाठी आपण संपर्क करायचा आहे. सन्माननीय गेनभाऊ काळे अण्णापूर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. थँक्यू. आपले सन्माननीय मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस होतोय आणि नाणेफेकीसाठी आपण पुन्हा एकदा जोडले जाणार आहोत. शैलेशजी निवंगुने सर यांच्या बरोबर त्या ठिकाणी होते एक नाणेफेक. धन्यवाद सर. आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स बरोबर जोडले जातो आणि मान्यवर देखील आपल्या बरोबरीने उपस्थित आहेत. आणि प्रेझेंटेशन म्हटल्यानंतर दोन्ही कॅप्टन्सला बोलावंच लागतं. मी बोलणार नाही असं चालणार नाही. सनी सर प्रामुख्याने तुमच्यासाठी आहे. टॉस इथे केला जाईल. चला सर बोलतील. सनी सरच बोलतील. आणि इथे निलेश शिंगवले नाणेफेकीचा कौल जिंकतायत. आपला निर्णय काय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिली मॅच माऊली, परंतु या मॅच मध्ये विजय प्राप्त करावाच लागेल. प्रतिस्पर्धी संघाने पहिली मॅच जिंकलेली आहे. रणनीती काय असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचं काम कराल? आम्ही समोरची पण टीम चांगली आहे. त्यांनी पहिली मॅच जिंकलेली आहे. त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. 6 षटकामध्ये आम्ही 60-65 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न त्यांना नक्कीच करू. नियोजन आयोजन हे रॉयल ट्रॉफीचं आहे, पर्व दुसरं आहे. काय म्हणाल या नियोजन आयोजनाबद्दल? शिरूर तालुक्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा रॉयल ट्रॉफी, कारण की 3 तालुक्या मिळून ही स्पर्धा खेळवणं म्हणजे जवळपास CNB ट्रॉफी सारखं नियोजन या ठिकाणी आयोजक कमिटीने केलं. बंटी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी आणि आयोजक मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो, कारण की आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. आणि आमचे संघ मालक फायनल सम्राट सागरप्पा दंडवते यांचं मनापासून आभार आहे. त्यांनी आमची टीम घेतली आणि आम्हाला खेळण्याची संधी मिळाली. नक्कीच पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. दुसरी मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. मी सनी सरांकडे येईल. रॉयल ट्रॉफी 2024 पहिली मॅच तर जिंकले सर आपण, आणि या दुसऱ्या मॅचचा कॉल इथे गमावलाय. प्रथमतः बॅटिंग करायची आहे. मगाशी आपण धावा चेस केल्यात, परंतु आता एक टार्गेट सेट करायचंय. किती धावांपर्यंत मजल माराल? 70 प्लस. प्रामुख्याने आपल्याकडे आघाडीचे जर बॅटर आपण पाहिले तर धनंजय भिंताडे सारखा एक आयकॉन खेळाडू आपल्याकडे आहे. ज्यावेळेस हे नियोजन आयोजन झालं आणि संघाची बांधणी केली, काय विचार होता? कशा प्रकारे आपण संघाची बांधणी केली? बांधणी करताना हाच विचार होता की सगळ्या बाजूने टीम समान झाली पाहिजे. त्यानुसार गोलंदाज चांगले आणि फलंदाज पण चांगले निवडले आणि आता आयकॉन पण आम्ही निवडलाय चांगला. नक्कीच जास्त वेळ नाही घेता. मला वाटतं सनी सर फार घाबरत बोलतात, परंतु हरकत नाही. पुढील मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. पहिली मॅच जिंकले आणि दुसऱ्या मॅच साठी शुभेच्छा असतील. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न झाला आणि लगेचच आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. सेकंड इनिंग मध्ये आपण पुन्हा एकदा इथे जोडले जातोय आणि मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं रॉयल ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत करतोय. O2 कॉम्बॉक्स पुन्हा एकदा आपलं स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल. धन्यवाद. सेकंड इनिंग या ठिकाणी चालू होते आणि पुन्हा एकदा आपल्या बरोबर जो आवाज या अगोदर आपण ऐकला, पुण्यनगरीचाच एक गोड आवाज आजच्या दिवसभरात त्यांना तुम्ही ऐकसान. सन्माननीय शैलेश निवंगुने सर आपल्या बरोबर जोडले जातात. या सर स्वागत असेल. धन्यवाद. धन्यवाद. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. धावसंख्येचा जर विचार केला तर पहिल्या डावांमध्ये केलेली विस्फोटक अशी फलंदाजी, जे रोहित खरात यांच्या बॅटमधून वैयक्तिक 43 धावा,
डॉक्टर अविनाश यांच्या बॅटमधून आलेल्या 13 धावा, त्यानंतर राहुल यांच्या बॅटमधून आलेल्या 18 धावा. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर साधारणतः धावसंख्या जर आपण पाहिली तर 85 झाली आणि 86 धावांची गरज. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पहिल्या चेंडूवरती ओम माळी इथे होतील बाद. गोल्डन डकची शिकार. पहिलाच बॅटर 0 या धावसंख्येवरती, 0चा चष्मा परिधान करून बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी ज्यांचं शुभागमन होतंय खऱ्या अर्थाने श्रीगोंदा केसरी माननीय पैलवान संजू भाऊ पवार यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत साईराम मित्र परिवाराच्या वतीने रॉयल ट्रॉफी 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. स्वागत इथे गोलंदाजाने केलं आणि क्षेत्ररक्षकाने देखील त्याला चांगली साथ दिली आहे. बघा गोलंदाजी आणि गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे. गोलंदाजाने गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकाने जर चांगलं क्षेत्ररक्षण केलं नाही तर त्या गोलंदाजाची तेवढी काही गरजही लागत नाही. क्षेत्ररक्षण लाजवाब केलंय. एकच खेळाडू तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. लक्ष अगदी बारीक ठेवला आणि झेल टिपला. पहिलाच बॅटर ओम बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर लालाराम, हा देखील चेंडू वा काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संदीप गिरे. जर आपण पाहिलं तर टिंगरे सरकार चषकामध्ये यशवंतभाऊ पाचंगी 11 याच संघाकडून हा गोलंदाज खेळत होता. तब्बल 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती त्याने मिळवल्या होत्या. आणि तिथे जर आपण पाहिलं ना तर लालाराम हा त्याच संघामध्ये खेळत होता. एकाच संघातले खेळाडू आहेत, परंतु ही स्पर्धाच अशी आहे ज्यावेळेस ऑक्शन केलं जातं ना त्यावेळेस प्रत्येक जवळचा मित्र देखील प्रतिस्पर्धी संघामध्ये जाऊ शकतो. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ झालाय. धावसंख्येची सुरुवात इथे होतीये. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये नाहीये कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 2च खेळाडू आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रा काऊ कॉर्नर आहे आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप काऊ कॉर्नर आणि एक्स्ट्रा कव्हर हे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा चेंडू इथे देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे असेल तो निर्धाव. 85 धावा पूर्ण करून 86 धाव्यांचं आजच्या दिवसातील आतापर्यंतच सर्वात मोठं टार्गेट इथे चेस करायचंय. प्रयत्न तर इथे चांगला होता परंतु पहिला बॅटर इथे स्वस्तामध्ये बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर इन मीन 3 साडेमाडे 3 धावा. साज बाज और ताज 3 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. पहिलं षटक निर्णायक षटक संदीप गिरे यांनी हाताळलं. 1 विकेट तिथे प्राप्त केली. नवीन गोलंदाजी मार्क वरती राहुल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा समोरच्या दिशेने उडवलाय. मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जाईल सीमारेषा पार. वाघांची दाड फोडलाय पहाड. येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद. इथे राहुल यांचं स्वागत केलंय. लालाराम यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत असताना पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय. इथे मात्र चेंडू भरकटला जातो. इट्स अ डेड बॉल. पंचांनी कळवलं इथे डेड बॉल आहे कारण चेंडू ज्या वेळेस रिलीज पॉइंट पर्यंत यायच्या अगोदर तीच निसटलाय. ते पंचांनी लगेचच कळवलं की चेंडू ज्या वेळेस रिलीज करायचा असतो त्यावेळेस जर सुटला
तर तिथे तुम्हाला धावा मिळू शकतात, डिसिजन तिथे मिळू शकतं. परंतु रिलीज पॉइंटच्या अगोदर ती चेंडू हातातून निसटला म्हणून डेट. इथे देखील डाव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. गोलंदाजाला इथे दंडित केलं जात आहे. पंचांनी इथे दोन्ही हात जमीन लगत केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. बॅक टू बॅक 2 अवांतर धावा आहेत. बघा ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती षटकार येतो ना त्यावेळेस गोलंदाजाची जी लाईन आणि लेंथ आहे यामध्ये आपोआप इथे काहीसा बदल होतो आणि तो बदल इथे अवांतर धावेमध्ये आहे. इथे देखील आखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट पुल तर केलाय. पाहूया सक्सेसफुल होईल का. चेंडू इथे आपण पाहतोय डीप फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षित केला जातोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. कित्येक स्पर्धामध्ये आपण पाहतो 70-70 चेंडू असतात. कधी कधी गुरु लेझरचे असतात. कधी जर आपण पाहिलं तर 10x असतात, फुलटॉसचे असतात, सिक्सरचे असतात. इथे मात्र चेंडू वेगळा आहे. खन्ना सुपर डुपर चेंडू आहे. जे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांना ठाऊकच असेल हा चेंडू काय क्वालिटीचा आहे. दिवसभर जरी चेंडू खेळला ना तरी त्याच्यावरची फर जाणार नाही. आताच्या चेंडूंचं काम वेगळं आहे. एका इनिंग मध्ये असं वाटतं की कुठेतरी दिवसभर चेंडू खेळलाय की काय. आणि त्याचमुळे हा जर चेंडू परफेक्ट मिडल झाला तर षटकार, अन्यथा झेल जातो. पुढचा चेंडू इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. याच गोष्टीची माहिती तुम्हाला मी दिली आहे. चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. डीप काऊ कॉर्नर मध्ये टिपला जाईल झेल. दुसरा बॅटर सूरज याचा संपलाय खेळ. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद. 85 धाव्यांचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाची सुरुवात इथे कुठेतरी खडतर होते. कारण मागच्या मॅचचा जर विचार केला ज्यावेळेस अभय स्मॅशर्स हा संघ ज्यावेळेस खेळत होता पहिल्या डावामध्ये या दोन्ही बॅटरने जे बाद झालेत ते त्यांनी चांगली फलंदाजी केली. ते इथे स्वस्तात बाद झालेत. इथे गती परिवर्तन. चेंडू बॅटवर तुंबरश होतोय. काय कमबॅक केलंय बघा. एखादा षटकार आल्यानंतरची लाईन आणि लेंथ. अवांतर 2 धावा आपण पाहिल्या. परंतु ज्यावेळेस विकेट प्राप्त केली ना त्यावेळीची लाईन आणि लेंथ. लगेच गती परिवर्तन. चेंज अप पेस. हळुवार पद्धतीने टाकलेला चेंडू. विनायक इथे मात्र चेंडू भरकटला जातोय. बघा गोलंदाजाची स्तुती कधी कधी त्याला दृष्ट लागते. आता ती कोणाची लागली असेल हरकत नाही, परंतु दृष्ट लागली एवढी नक्कीच. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला. पंचांनी लगेचच नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. रॉयल ट्रॉफी होते. सुपर डुपर हिट. हा असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू म्हणावा तसा इथे टायमिंग करता आला नाही. चेंडू काऊ कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या होते 2 बाद 16. 16 लॉस ऑफ 2 आफ्टर 2. 2 षटक पूर्ण झाले. 2 बॅटर बाद आहेत. 16 धावा आतापर्यंत गोळा झाल्यात. लक्ष फार मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला मोठ्या फटक्यांनी करावा लागेल. परंतु गोलंदाज सहजासहजी करून देतील याची शक्यता फार कमी आहे. वेगळं काहीतरी करावं लागेल. फटक्यांमध्ये बदल करावा लागेल. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले संपल्यानंतरचं तिसरं षटक. संदीप इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने तैनात आहे. अगदी विकेटच्या समोर. त्या दरम्यान मिळालेली सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 17. 17 म्हटल्यानंतर खतरा. क्रिकेट जगतामधील सर्वात अनलक्की धावसंख्या उच्चारच आहे 17 खतरा. इथे मात्र खतरा कोणाला होतोय अजूनही टळलेला आहे. खतरा जेमतेम बचावलाय परंतु 17 वरतीच धावसंख्या इथे आहे. अजूनही खतरा म्हणावा तसा टळलेला नाहीये. चेंडू निर्धाव. गोलंदाजी मार्क वरती संदीप गिरे. स्ट्राईकला आपण पाहतोय लालाराम प्रजापती.
दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत, दोघांकडे ती क्षमता आहेत आणि दोन्ही डावखुऱ्या शैलीचेच आहेत, गोलंदाज देखील फलंदाज देखील. पुढचा चेंडू इथे देखील यू मिस, आय डेफिनेटली हिट, दांडी 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 गुल. तिसरा बॅटर त्रिफळाबाद, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द पॅव्हेलियन. संधी साधून थेट फलंदाजी इथे केली आहे संदीप यांनी. पहिले दोन चेंडू जर आपण पाहिले तर उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळले, कुठेतरी फलंदाजांना तिथे विचार करायची वेळ देखील दिली नाही आणि लगेचच पुढचा चेंडू अगदी टोक क्रशिंग यॉर्कर, सर्वात प्रभावी चेंडू इथे हाताळला आणि प्रतिस्पर्धी संघाचा आघाडीचा बॅटर, एक आयकॉन बॅटर त्या ठिकाणी लालाराम यांना त्रिफळा उद्ध्वस्त करत डगआउटच्या दिशेने धाडून दिलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत रवी कुमार. पाहूया रवी कुमार सूर्यकुमार प्रमाणे खेळतोय का, खेळावं लागेल त्याला. इथे देखील हेलिकॉप्टर पद्धतीने बघा, आल्या आल्या ती शैली आहे हेलिकॉप्टर, परंतु लँड 30R सर्कलच्या बाहेर देखील झालं नाही. ज्यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचं त्यावेळेस तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे त्या चेंडूला धाडावं लागेल, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये, खोलवर टप्पा आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे परंतु टायमिंग इथे खराब आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग म्हणावं तसं होत नाहीये कारण गोलंदाजाचा अचूक असा टप्पा आहे आणि चेंडूला इथे वळवण्याची ताकद, गती कमी केली जाते, कधी वाढवली जाते. वेगवेगळ्या धाटणीची गोलंदाजी या गोलंदाजाच्या भात्यामधून आपल्याला पाहायला देखील मिळते. सिंगल सिंगल धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा झाल्यात. काय गोलंदाजी, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर 3 गाड्यांच्या मोबदल्यात 19 धावा, 19 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 77 धावेंची गरज आहे. 67 का 77? 67 धावेंची गरज आहे, माफ करा. संदीप गिरे यांच्या गोलंदाजीचा अनालिसिस जर आपण पाहिला तर 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा आणि 2 विकेट्स प्राप्त केल्यात. म्हणजे काय गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न आणि यावरती बॅटर क्रमांक 4 विनायक झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र आपण म्हणू शकतो की यशवंत भाऊ पाचसंगे 11 या संघाने या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. बॅटर डगआउटच्या दिशेने. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शांतिवन होम्स प्रोजेक्टेड बाय यशोदा बेंडकॉन आणि शिवालय प्रॉपर्टीज यांची बरीचशी टाळी. धन्यवाद डीजे. सुमधुर संगीतानंतर ट्रान्स नंतर आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये वळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत ऋषी. नवीन बॅटर ऋषी. पहिला चेंडू खेळत असताना उजव्या बाहेरचा आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु गोलंदाजाने देखील अतिरिक्त अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या वाईड लाईनच्या बाहेर चेंडू हाताळला. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलंय. वाईट बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अभिषेक. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही वेळ हवेत. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल परंतु तिथे क्षेत्ररक्षित केलं जाईल आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. ऋषी यांच्या बॅटमधून दुहेरी धावा येत आहेत. बघा सिंगल आणि डबल आणि त्याचबरोबर मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे. एकेरी दुहेरी धावेंनी हे लक्ष्य साध्य होणार नाही कारण ते फार दूरवरती आहे. इथे तुम्हाला चौकार षटकार खेळावे लागतील. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाह काय गोलंदाजी केली आहे. अभिनय तो कभी नाही. अभिषेक. फलंदाजी देखील अप्रतिम, गोलंदाजी देखील अप्रतिम आहे. ज्या वेळेस आपण या फॉर्मॅटमध्ये खेळतो ऍज अ ऑप्शन, त्यानंतर टीमची बांधणी, त्यामध्ये प्रामुख्याने ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा संघामध्ये असणं किती गरजेचं आहे हे प्रात्यक्षिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे.
पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण वा लाजवाब आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल, चेंडू पायाने अडवलाय. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जे सामने असतात त्या अगोदर ती मैदानामध्ये क्रिकेटच्या सरावाबरोबर फुटबॉल, रब्बी ह्या खेळांकडे देखील लक्ष दिलं जातं. ते खेळ खेळतात. त्याचं कारण काय? हेच कारण आहे, चेंडू जर हाताने अडवता आला नाही तर पायाने उडवायचा आहे. जे क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल एकच तिथे आपण पाहतोय धाव मिळेल. पुन्हा एकदा बिगिट. इथे मात्र चेंडू जाईल हवाई सफर करत सीमारेषा पार. वाईड इस्लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय. खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल मिळते. धावसंख्येचा जर आपण आढावा घेतला तर 30 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा आहेत. फार मोठ्या लक्ष्याचा इथे पाठलाग आहे. तब्बल 87 धाव्यांचा इथे पाठलाग आहे आणि 86 धाव्यांचा इथे पाठलाग आहे. आणि जर आपण पाहिलं तर 86 धावा ज्या बनवायच्या आहेत त्या बनवताना कुठेतरी पडझड झाली. 4 बॅटर बाद झालेत परंतु अजूनही या दोन्ही बॅटरकडे ती क्षमता आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. निश्चित काही सांगू शकणार नाही. कुठली मॅच कुठे टर्न होईल सांगता येत नाही. अगदी आपण पाहिलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी आंतरराष्ट्रीय सामने देखील पाहिले तरी त्या सामन्यांचं भाकीत सहजासहजी कोणाला करता येत नाही. इथे देखील तेच चित्र आहे. थोडंसं पटपट खेळत जा, वेळ खर्च करू नका ही तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा रोहित. इथे देखील टप्पा पडल्यानंतर जोरदार अपील इथे केली जाते. बघा जे पंच आहेत पंचांकडे तुम्ही अपील मागा, पंचांकडे दाद मागा. पंचांना दम देण्याचं काम करू नका. दाद मागा, हरकत नाही. हुशार पंच आहेत ते तुमच्या दबावाला इथे बळी पडणार नाही. पहिला चेंडूचा डॉट रोहित यांचा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि पंचांनी लगेचच तिसऱ्या पंचांकडे कॉल केलाय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर टेक्नॉलॉजी आहे. 7070.in 7070 च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं. आमचे कॅमेरामॅन अगदी बारकाईने प्रत्येक चेंडूला निहाळतात आणि इथे तिसरा पंचांचा कॉल लगेच येतोय. बॅटर इथे बाद नसेल, नॉट आउट. तो सस्पेन्स ठेवणं फार गरजेचं आहे. पहिलं बाद म्हटल्यानंतर नसेल म्हणावं लागेल. पुन्हा एकदा वा, काय गोलंदाजी इथे. सिमेंटची खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती सबमरीन डिलिव्हरी. उंची काहीशी कमी घेतली चेंडूने, टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय त्यामुळे सबमरीन डिलिव्हरी. चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे. मी तर म्हणेल क्रिकेटचं विद्यापीठ आहे ज्याचं नाव अविनाश इथे यष्ट्यांच्या मागे आहेत. चांगलं यष्टीरक्षण करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि शेवटला इथे झेल टिपला जाईल. 5व्या विकेटचं होईल पतन. बॅटर इथे होईल बाद. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. रवी कुमार बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक हुशार बॅटर मैदानामध्ये येतोय. नाव आहे तुषार. तुषार फार हुशार. पाहूया किती हुशारीने इथे फलंदाजी करतोय. तर गोलंदाजी मार्क वरती रोहित. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फक्त हजेरी आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅट्समन चालला माघारी डगआउटच्या दिशेने. 6व्या विकेटचं पतन. 6वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सुमधुर ट्रान्स नंतर आपण इथे मैदानाकडे वळतोय. गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पाहूया या स्पर्धेतील पहिल्याच दिवसामध्ये ही विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. रोहित खरात जो खऱ्या अर्थाने फलंदाज आहे तो आता गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय चमकदार कामगिरी करतोय. इथे देखील वा काय गोलंदाजी केली आहे बघा. कधी कधी आपण पाहतो ना की फलंदाज चांगली गोलंदाजी करतात, पार्ट टाइम होतात. कधी कधी चांगले गोलंदाज फलंदाजी करतात, चांगले पार्ट टाइम बॅटर होतात आणि म्हणूनच त्यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आता एवढा बॅलन्स आहे ना की खर्च कोणी केला तरी चालेल म्हणून लगेच इथे आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये बदल. राहुल घोडके बाहुबली पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गॅप मोठी आहे आणि चेंडू देखील जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. सीमारेषा पार येतोय चौकार. छोटा पॅकेजवर बडा धमाका. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. 36 धावा. धन्यवाद 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 डीजे. पुन्हा एकदा वाह काय कलात्मकता आहे. मी सांगितलं छोटा पॅकेजवर बडा धमाका आहे. घुटना टेकवला आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 40. नेक्स्ट मॅच चा टॉस तर आपण केलाय. निलेश शिंगवले आपलं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी ही मॅच संपल्या संपल्या आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कुठलाही वेळ न लावता. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा ते क्षेत्र आणि इथे चेंडू अडवला जातोय. सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. यशवंतभाऊ पाचंगे 11 संघाने केलेली जी बांधणी आहे मी मगाशी सांगितलं क्रिकेटचं विद्यापीठ म्हणून डॉक्टर अविनाश यांची एक ओळख आहे आणि प्रत्येक खेळाडूला आपल्या संघामध्ये जे समाविष्ट केलंय ना ते अगदी निरखून आणि त्याचमुळे हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती दुसऱ्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय. विकेटचं होईल पतन. इथे प्रशांत बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. ज्यावेळेस विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय यशोदा बिल्डकॉम आणि शिवालय प्रॉपर्टीज यांचा जो नामोल्लेख इथे केला जातो. खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळेसच हक्काची विकेट. ज्याप्रमाणे हक्काचं घर जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे जे बॅनर्स लावलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जे शांतिवन होम्स आणि त्यांची टॅगलाईन आहे तुमच्या कुटुंबाचे हक्काचे घर म्हटल्यानंतर या सर्वच प्रॉपर्टीज कडे आपण प्रामुख्याने लक्ष द्या. इथे विकेटचं होतंय पतन. बॅटर इथे बाद. आल्या पावलीच महेश देखील डगआउटच्या दिशेने. वारंवार इथे विकेट्स प्राप्त केल्या जातात आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोलंदाज राहुल इथे पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पाहूया इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. इथे देखील संधी आहे आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेतील राहुल ठरतोय पहिला गोलंदाज. मॅच इथे होते फिनिश. यशवंतभाऊ पाचंगे 11 हा संघ या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. तर प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर अभय स्मॅशर बॅक टू बॅक 2 मॅचेस इथे गमावल्यात परंतु अजूनही एक संधी आहे आणि त्या संधीचा तुम्हाला फायदा करावा लागेल. विजयी संघाचं अभिनंदन आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन आपण खेळाडूचा सन्मान करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जर आपण पाहिलं तर आक्रमक अशी खेळी पहिल्या डावामध्ये. 2 मिनिटं डीजे थांबा तुम्हाला संधी दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच पहिल्या डावामध्ये विस्फोटक बॅटिंग करत असताना वैयक्तिक 43 धावा.
चला इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल आणि काहीसं करेक्शन आहे. रोहितने धावा बनवल्या 43, परंतु राहुलने 18 धावा बनवत 4 विकेट आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. त्यामुळे राहुल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला राहुल सर ऍज अ बाहुबली. आता मला कळलं कटप्पाने बाहुबलीला का मारलं, कारण बाहुबली इतका मारत होता. आम्ही मारत नाही, आम्ही ठोकतो आणि आम्ही ते करून दाखवतो. आणि त्याचमुळे राहुल यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे सहसमालोचक प्रवीण गायकवाड सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स प्रवीण गायकवाड सर.